झी 24 तास एक पाऊल पुढे. म्हणजे माझी जमीन वाचवा आणि आदिवासींची जमीन घ्या, हे यांचं पत्र आहे या ठिकाणी. आणि ऐकून घ्या या पत्रात आहे. आणि ह्यांनी जे पत्र दिलं या पत्रावर आनंद झाला मला खूप. आज तुम्ही पत्र काढलं. अजून तर खूप काढणार आहे. पहिल्यांदाच भारतीय खूप काढणार आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाकडून एक मिनिट पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडून अंजली दमानी यांवर हल्ला झालेला आहे आणि त्या आरोपात त्यांनी सांगितलेलं आहे. बोला. सांगतो ना, बोलायचं ते बोला. भारतीय जनता पक्षाची जमीन संपादित करा, माझी जमीन वाचवा. हे संघाने कधी स्वीकारलेलं नाही. तुम्ही हे संघाने कधीही शिकवलेलं नाही की आदिवासींची जमीन संपादित करा आणि माझी जमीन वाचवा. हे संघाने संघाचं नाव घेऊ नका. तुम्हाला काय करायचं भाजपवर आरोप करा, पण संघाचं नाव घेऊ नका. या ठिकाणी संघाने ही शिकवण आम्हाला दिलेली नाही की आदिवासींची जमीन, गोरगरीब माणसाची जमीन घ्या आणि माझी जमीन वाचवा. खडसे साहेब त्यांना बोलू द्या. त्यांना बोलू द्या. मला उत्तर देऊ. आरोप नाही आहे, जे सत्य तुम्ही लिहिलं ते दिलं. तुमचं सत्य मी तुमच्या समोर बाहेर काढते बघा. आणि ते कसं काढते बघा, कसं काढते बघा. गडकरी साहेबांनी काय लिहिलंय याच्यात हे वाचा. मराठी आपण नाही थोडंसं मराठी वाचायचं. मी वाचून दाखवतो. नाही अगदी वाचूनच दाखवते. हे नितीन गडकरी साहेबांनी 7 ऑगस्ट 2011 लिहिलेलं पत्र. त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना निवेदन दिलं. तर आता आपण त्या पत्राकडे जाऊया की मी निवेदन, सो कॉल्ड निवेदन, हे पत्र कोणाला लिहिलं होतं. मी घलियालना इरिगेशन डिपार्टमेंटला लिहिलं होतं. कुठेही त्याची सीसी मी गडकरींना दिलेली नाहीये. कुठेही त्याच्यात सीसी मी मार्क केली आहे गडकरींना असं लिहिलेलं नाहीये. मग बाहेर कशी आली ही त्यांनी काढून घेतली. पुढे ऐका तर खरी. ही लेटर मी कधी लिहिलं होतं 10 जून. नाही साहेब, आता मला आणि गंमत काय वाटते की बीजेपीच्या लोकांना आता इंग्लिश वाचायलाही कळत नाहीये. तर आपण त्या भागावर जाऊया. म्हणूनच मी म्हणते की अंडरस्टँड करा की यू हॅव द सर्वे ऑफ दिस प्लेस डन. कारण त्यांनी आधी इरिगेशन डिपार्टमेंटचा एक माणूस सुद्धा तिकडे फिरकला नव्हता. ते 2 टेकाडावर धरण बांधणार होते. त्याच्यात 700 मीटर मागे डोंगर होते. त्याच्यावर धरण बांधायची इच्छा नाही झाली त्यांना. आणि त्याचा सर्वे तुम्ही करा. पुढेही असं लिहिलं होतं, देर इज नो प्रायव्हेट लँड, इट विल ओनली बी आदिवासी लँड अँड वी आर शुअर दे विल बी ॲडिक्वेटली कॉम्पेन्सेटेड. डिड आय से दॅट यू स्नॅच अवे द पैसे मिळेल, यांना मिळणार होते, यांची फुकट घेणार होते जमीन. फक्त आदिवासीला पैसे देणार होते आणि यांची जमीन घेतली फुकट घेणार होते. यांनाही तर पैसे मिळणार होते ना. तुम्ही माझ्यावर आरोप काय केला की त्यांची गेली तरी चालेल, माझी वाचवा, हे असं सांगता. अशा पत्रामध्ये त्यांनी कुठेही खडसे साहेब त्यांच्या सह्या आहेत हे मान्य आहे, परंतु कुठेही त्यांनी असं म्हटलंय का की माझी जमीन टिकवा आणि आदिवासींची जाऊ द्या. आपण त्याच्या सीसीकडे हे म्हणतात त्याचे जिथे जिथे मला खंडन करायचं करू दे. याच्या सीसी कोणाला मागतायत? सुनील तटकरे, अधीक्षक अभियंता इरिगेशन, अधीक्षक अभियंता रायगड पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता जयविद्युत प्रकल्प. कुठे याच्यात नितीन गडकरींचं नाव? आणि कारण मी त्यांना भेटले होते. दॅट इज द पॉइंट आय वॉन्ट टू प्रूव्ह. हिअर युअर लेटर गोज. तुम्ही भेटलात 1 वर्षापूर्वी, हे खरं आहे, पण आता 14 ऑगस्टला भेटले हे खोटं आहे. भेटलेच नाही. 14 ऑगस्टला भेटले हे खोटं आहे. यांची जमीन वाचवण्यासाठी यांचा पर्सनल एजेंडा आहे हा. त्या कालखंडामध्ये त्या कालखंडामध्ये समाजसेवक नव्हत्या आणि यांच्या जमिनीचे जे कागदपत्र जर पाहिले तर ही बनावट जमीन खरेदी केली शेतकरी नसतानाची, बोगस खरेदी. एक मिनिट याचे कागदपत्र मी देतो तुम्हाला. अंजलीजी, एकूण एक कागद, एकूण एक पुरावा माझ्याकडे. त्यांना बोलू द्या. खडसे साहेब त्यांना बोलू द्या. त्यांनी 2 आरोप केले, जरा ऐकून घ्या. त्यांचा पहिला आरोप आहे की तुम्ही जमीन बनावट खरेदी केलेली आहे. करेक्ट. आणि त्याच्यासाठी मी आता माझी फाईल मागवली आहे. जरूर दाखवा. ही माझी फाईल आहे. ही मी घेतलेलं 1994 सालचं खरेदी खत आहे. हे आपण बघा. या मॅक्सवर्थ नावाची जी पब्लिक लिमिटेड कंपनी होती. खडसे साहेब,
ही डॉक्युमेंट्स तर ओरिजिनल वाटताय. हो, मी सांगतो तुम्हाला काय डॉक्युमेंट आहे. ही खरेदी ओरिजिनल आहे. बीजेपीने माझा किती स्टडी केलाय ते तुम्हाला कळत असेल. करावंच लागला ना. असं जर खोटारडे आरोप करसाल तर सगळ्या कागदपत्र माझ्याकडे हे सगळे मी तुम्हाला सांगतो. यांनी जमीन खरेदी केली. हे बघा आणि मग ही जर जमीन खरेदी केली, जमीन तुम्ही बोगस बनावट खरेदी केली, त्या ठिकाणी या राज्यामध्ये देशामध्ये कायदा आहे की शेतकरी असलेल्याला जमीन खरेदी करण्याचा अधिकार आहे. यांनी ज्या जमिनी आतापर्यंत खरेदी केल्या, आता अलीकडे काही जमिनी खरेदी केल्या, त्यानंतर तहसीलदारने यांना 3 वेळा नोटीस दिल्या की तुम्ही शेतकरी आहे का याचा दाखला द्या. यांनी दाखला दिला नाही म्हणून सरकारने यांची सगळी जमीन सरकार जमा केलेली आहे. आदेश माझ्याकडे आहे. आणखी वाजवा जमाच केले. खडसे साहेब आपण त्यांना ऐकून ब्रेकवर जाऊया. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या आधी तुमचं स्टेटमेंट द्या. ऑर्चर्ड नावाची कंपनी होती. हे त्याचं ओरिजिनल अग्रीमेंट आहे. ह्या त्याच्या मी दिलेल्या पेमेंटच्या रिसिट्स आहेत. याच्यात शेवटच्या पानावर तुम्ही बघाल त्यांनी कम्प्लिटली लिहून दिलंय की महागाव, माणगाव, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये ऍग्रिकल्चरल लँड मला घेऊन दिली. ती कुठल्या बेसिसवर दिली? गव्हर्नमेंटच्या हॉर्टिकल्चर पॉलिसी ऑफ 1989 सेक्शन 63(1)A याच्यावरनं मी लिगली फार्मर बनून ती जमीन घेतलेली आहे. तहसीलदारनी माझ्यावर केलेला आरोप मी फार्मर नाही म्हणून जमा केली. नाही जमा केली तर त्याचं एक्सप्लेनेशन ऐका. खडसे ऐकाच तुम्ही. आणि याच्यावर तुम्हाला चॅलेंज, तुम्हाला कोर्टात चॅलेंज करेन. प्लीज जा कोर्टात. बोला अंजलीजी बोला. करेक्ट. आता तहसीलदारनी मला जी पाठवलेली पहिली नोटीस आहे ती इकडे आहे. त्यातला एक्स्ट्रॅक्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यात त्यांनी असं मला, आणि ही पाठवली कधी? 12 एप्रिलला. मी 2 दिवस मी जेव्हा कोर्टात माझी PIL फाईल केली त्याच्या दुसऱ्या दिवशी, ह्याच्यावरही झूम करा, हा फॅक्सनी मला 12 एप्रिलला पाठवलं. त्याच्यात आपले ग्रेट तहसीलदार कर्जतचे मला असं म्हणतात की ही तुम्ही हा जो शेतकरी दाखला आहे तो दाखल केलेला नाही. ही बाब कुळ कायदा सदरची जमीन आपण अधिकृतपणे शेतकरी ठरू शकत नाही. त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही शेतकरीची जमीन कशी घेतली, तुम्ही शेतकरी नाही असं नाही, तुम्ही घेतलेली जमीन याच्यावरचे नाही ऐकून घ्या, ती लागवडी लायक नसल्याने. आता आपण त्याचे फोटो बघूया. ती सो कॉल्ड लागवडी लायक नसलेली जमीन, त्याचे आपण फोटो बघूया. ही आहे ती लागवडी अयोग्य जमीन, त्याचे फोटो, त्याचे तिथे असणारी आंब्याची झाडं, त्याचे 2 आंबे काढून मी तहसीलदारकडे नेले होते त्यांना दाखवायला की ही तुम्ही म्हणता ती लागवडी अयोग्य जमीन. ह्याची बघा, हे सगळे अयोग्य, शेती अयोग्य जमीन आहे ही. ओके, हे सगळे फोटो तिकडचे त्या जमिनीचे आहेत. इथे स्क्रीन होत आहेत, हे बघा. किती बघणार आहेत ते मला त्यांनी कोणी सांगावं. आपण घेतोय एक ब्रेक आणि या ब्रेक नंतर या अतिशय गंभीर स्वरूपाच्या अंजली दमानियांवर झालेल्या आरोपावर चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका. पहिल्यांदाच अंजली दमानिया आणि भारतीय जनता पक्ष आता आमने सामने आलेले आहेत आणि एकमेकांचा पर्दाफाश करण्याकरता जनतेच्या दरबारात आलेले आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.